नाशिकच्या नांदगाव शहरामधील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडमधील कॅशियर उमेश देशमुख यांनी 11,77,750 रुपये घेऊन पोबारा केला होता। या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली। अटक केलेल्या आरोपीने त्याच्या ताब्यात असलेली बँकेची 11,77,750 रुपयांची रोख रक्कम बँकेत न भरता परस्पर अपहार केल्याचं सांगितलं। पोलिसांनी मुद्देमालासह संशयित आरोपीस ताब्यात घेतलं असून नांदगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। काय घटना आहे आणि काय आपली माहिती? ग्रामीण भागामध्ये जशा क्रेडिट संस्था असतात, पतसंस्था वगैरे असतात, तशीच इथं एक क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नावाची एक बँक सारखीच आहे, म्हणजे पतसंस्था। त्याच्यामध्ये ब्रँच मॅनेजरने 11,77,750 रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं, रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी काही बँकेत भरणा करून HDFC बँकेमध्ये। तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन 11,77,750 ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला, पळून गेला। त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली, पण तो भेटला नाही। मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली। त्याच्यावरून पोलीस स्टेशनला 150/2024 409/420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, PSI वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर त्याचा माग काढत धुळ्याला गेलं, परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला। त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं, त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या 12 तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे। संपूर्ण 11,77,750 रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात। सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, ॲडिशनल SP अनिकेत भारती सर आणि मनमाड SDPO बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगेहात म्हणजे पकडलेला आहे, जेरबंद केलेला आहे। आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल। अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आलेला आहे।